धुळे शहराजवळील चाळीसगाव चौफुली परिसरात आज भीषण अपघात झाला। उड्डाणपुलावरून येणाऱ्या भरधाव कंटेनरनं 4 वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातात एका ॲपेरिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले। अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। तुमचं नाव सांगा पहिले आणि कुठून कुठे जात होते तुम्ही? विजय गोरख पाटील। आम्ही आता मोसुलीला चाललो होतो श्राद्धाला। मग आम्ही तिकडनं नाशिकवरनं येत होतो। नाशिकवरनं येताना आम्हाला तिथं हे टोल नाक्याच्या पुढं आता हे गुरुद्वार आहे ना, त्याच्या पुढं RTO दिसला। ट्रकवाला बाजूला चालला, त्याच्यानंतर त्याने हात दिला RTOने त्याला, पण तो थांबतच नव्हता। RTO पुढं आल्यावर मी तर ट्रॅफिक जाम झाली या सिग्नलवर, त्याच्यामुळं लगेच मी गाडी थांबवली। तर लगेच माझ्या मागून तो आला, मला धडकून हे झालं। काय कोण जखमी याच्या तुम्हाला किती काय कोणाला माझ्या मिसेसला जास्त लागलेलं आहे, कुठलं हाताला लागलेलं आहे। कंटेनर कुठला कंटेनर होता तो? मोठा कंटेनर होता। काय होतं त्या कंटेनरमध्ये? ते आता काय बघितलं नाही। एकूण किती गाड्या ठोकल्या? किती वाहनांचे ऍक्सिडेंट झाले? तीन वाहन, एक जण जागेवर एक्सपायर झाला। माझी गाडी अचानक फिरली माझ्याकडनं, म्हणजे मी फिरवली याच्या, मी वाचलो, नाही तर मी पण आज पुढच्या याला डायरेक्ट चेमलं गेलो असं। मी दोघं नवरा बायको। कंटेनर चालकाने काय मध्यप्रश्न केले काय आता त्याच्यामुळे RTO वर पण थांबवतोय ना त्याला। RTOची गलती नाही, RTOच्या चुकीमुळे RTOच्या चुकीमुळे RTO आता या ट्रॅफिक मध्ये थांबायची काही गरज नाही ना RTOला। माझे बाईट घ्या।